नमस्कार, मी भीमराव कराडे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय. आज नवीन दिवसाची नवीन अशी दमदार चर्चा. आज चर्चेचा विषय म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा जो सत्ता संघर्ष सुरू आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचा जो पराभव झाला आणि जो पराभव त्यांच्या जिवारी लागला, तर हाच पराभव कशामुळे झाला याच विषयावरती आजची चर्चा आहे आपली. तर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्या सर्वांना विनंती. म्हणजे जे सबस्क्राईब म्हणून चिन्ह येतं ते दाबा आणि बेल आयकॉन बटन दाबा आणि सबस्क्राईब बरोबर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण टाका. तर चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या 2024च्या निवडणुकीचा फार मोठा असा गाजावाजा झाला. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरभरून असं यश मिळालं. 10 वर्ष केंद्राला म्हणजे लोकसभेला विरोधी पक्ष नेता नव्हता, ते राहुल गांधीच्या रूपाने विरोधी पक्ष नेता मिळाला. म्हणजे काँग्रेसचे जवळपास तब्बल 99 सीटं निवडून आली आणि काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता झाला. तर महाराष्ट्रात देखील काँग्रेसचा एकच खासदार होता. त्या खासदाराचे महाराष्ट्रामध्ये तब्बल 14-15 खासदार झाले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला देखील चांगलं बहुमत मिळालं लोकसभेला. शिवसेनेला, जी शिवसेना संपली असं म्हणत होते त्या शिवसेनेला 9 खासदार मिळाले. जे राष्ट्रवादी संपला असं म्हणत होते त्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 लोकसभेचे खासदार निवडून आले. म्हणजे एवढं असं जबरदस्त मॅन्डेट हे लोकसभेमध्ये मिळालं. परंतु हेच मिळालेले यश या तिन्ही पक्षांच्या डोक्यात घुसलं आणि विधानसभेला मात्र वादावाद सुरू झाली. त्या वादावादीचं रूपांतर हे पाडापाडीमध्ये सुरू झालं. ते कसं पहा, लोकसभेला जे उमेदवार निवडून आले त्यावरून या महाविकास आघाडीचं प्रथमतः जागेवरनं भांडण सुरू झालं की कुणी किती जागा लढवायच्या. ह्या जागेचा निकाल लवकर लागला नाही. जसं लोकसभेमध्ये महायुतीचं झालं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कोणाला आणि ती जागा कोणाला ह्या घोळामध्ये संभ्रमामध्ये त्यांचा पराभव झाला. तसंच महाविकास आघाडीनं देखील विधानसभेला केलं की ही जागा कोणाला ती जागा कोणाला ह्याच्यावरनं वाद झाला आणि हा टोकाचा वाद झाला. या वादामुळे शेवटी यांनी उमेदवारी जाहीर केल्या. त्याच्यामुळं जागा पण कुठल्या पक्षाला कुठली जागा ही उशिरा जाहीर केलं. ह्याच्यामुळं उमेदवार संभ्रमात राहिले, लोक संभ्रमात राहिले. आणि जर हे 15 दिवस अगोदर जाहीर केलं असतं, सपोज एखादी जागा समजा बाबा ही शिवसेनेची आहे, तर तिथं जो नाराज झालेला राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढारी असेल किंवा काँग्रेसचा पुढारी असेल, त्याची समजूत काढायला 15 दिवस वेळ मिळाला असता. परंतु असं न झालं. जागा 1 दिवस अगोदर जाहीर झाली की ही जागा शिवसेनेला मिळाली 1-2 दिवस. त्याच्यामुळे जो नाराज झालेला पुढारी त्याची समजूत काढता आली नाही आणि ह्याच्यामुळं बंडखोरी वाढली. बंडखोरी काही मोठ्या प्रमाणात वाढली नाही, परंतु ह्याच्यामुळं मैत्रीपूर्ण लढती वाढल्या आणि मैत्रीपूर्ण लढतीमुळं ह्या तिन्ही पक्षांचं मोठं नुकसान झालं. त्याचबरोबर त्याला दुसरंही कारण असं की संजय राऊत यांचं जे रोज उठून जे सकाळपासून जे सुरू व्हायचं भांडण व्हायचं त्यांचं चालू, ते देखील कारणीभूत ठरलेलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण यावरनं देखील ह्या तिन्ही पक्षांना स्वप्न पडू लागली. त्याच्यामध्ये प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सांगितलं की जयंतराव आता तुम्ही तयारीला लागा. म्हणजेच जयंत पाटील मुख्यमंत्री पदासाठी तयारीला लागले. दुसरीकडं नाना पटोले म्हणू लागले की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरणार आणि मीच होणार. म्हणजे त्यांनी उघड सांगितलं जरी नसलं तरी त्यांची भूमिका तशीच होती. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षातलेच जे काय बाकीचे नेते होते, बाळासाहेब थोरात असतील किंवा नितीन राऊत असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण, असे अनेक नेते हे नाराज होते. तिसरी गोष्ट, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना प्रमोट केलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्ष उद्धव ठाकरे यांचा कार्यभार चांगला आहे. कोरोनामध्ये त्यांनी चांगलं काम घरात बसून केलेलं आहे. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावं आणि शिवसेनेने अगोदरच मुख्यमंत्री जाहीर करा म्हणून देखील 8-15 दिवस फार असा म्हणजे दररोज त्या चर्चेला उदाहरण. म्हणजे लोकांना असं वाटलं की यांचा मुख्यमंत्री ठरेना. मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भांडणं लागलेली आहेत महाविकास आघाडीची. जसं लोकसभेला एक दिलानं काम केलं
तिन्ही पक्षांनी मिळून एकमेकाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला, एकमेकाच्या उमेदवारांना मतं घडवून आणली, बंडखोरी होऊ दिली नाही जास्ती सांगली वगळता. त्यामुळं यांचे 31 उमेदवार निवडून आले. फक्त सांगलीमध्ये बंडखोरी झाली आणि ही जागा देखील चुकलीच होती. या ठिकाणी काँग्रेसचे विश्वजित कदम होते आणि या ठिकाणी काँग्रेसला ही जागा देणं गरजेचं होतं, परंतु दिली गेली नाही. ते ऍडजस्टमेंट झालं नाही या जागेबाबत. त्याच्यामुळं या ठिकाणचा उमेदवार हा पराभव झाला ठाकरे गटाचा. पण या ठिकाणी काँग्रेसचे सीट निवडून आलं. याला विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातून 1.5 लाखाची आघाडी मिळाली होती. म्हणजे या मतदारसंघातून निवडून आला. म्हणजे हे लोकसभेला झालं. ह्यांनी एकदम मिळून व्यवस्थित असं केलं होतं. परंतु विधानसभेला तसं झालं नाही की विधानसभेला एकमेकात फाटाफुटी सगळ्या दिसल्या. एकाचं तोंड इकडे तर एकाचं तिकडे तर एकाचं तिकडं असं एकंदरीत विधानसभेला दिसलं. म्हणजे मुख्यमंत्री पदावरून 8-15 दिवस तेच भांडण चाललं होतं. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा आणि त्यानंतर ठरलं की मुख्यमंत्री पद हे आपण निवडणूक झाल्यावरती ठरवू. ज्याचे जास्त उमेदवार येतील त्याचा मुख्यमंत्री होईल असं एकंदरीत ठरलं. पण तो याच्यामध्ये ठरण्यामध्ये देखील असं झालं की मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा करायचा, तर ते ज्याचे आमदार जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री होईल असं एकंदरीत ठरलं. परंतु याच्यामध्ये असं देखील झालं की आता मुख्यमंत्री तर करायचा आहे, मग ज्याचे आमदार जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री करायचा. मग अशी परिस्थिती झाली की जिथं काँग्रेसचा उमेदवार होता तिथं राष्ट्रवादीनं आणि शिवसेनेनं काम केलं नाही. जिथं शिवसेनेचा उमेदवार होता तिथं काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं काम केलं नाही. जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार होता तिथं मात्र शिवसेनेने आणि काँग्रेसनं काम केलं नाही. म्हणजे एकंदरीत एकमेकाचे उमेदवार पाडापाडीचं सत्र सुरू झालं. आणि तेच मात्र महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री कोणी का ठरना, पण अगोदर उमेदवार तर निवडून आणा, सत्ता तरी निवडून आणू, परत भांडत बसू असं ठरवलं. त्यामुळं महायुतीची सत्ता एकंदरीत आल्याचं दिसते. आता ते मत चोरून येऊ द्या किंवा त्या मशीन हॅक करून येऊ द्या, कसं येऊ द्या, परंतु ती आणली, समोरच्यांना घाळ पाडलं आणि बरोबर मतपेटीवर घातला किंवा कसा घातला किंवा काय झालं, पण सत्ता मात्र महायुतीनं निवडून आणली. तेच महाविकास आघाडीच्या या भांडणामुळं, मुख्यमंत्र्याच्या शर्यतीमुळं अंतर्गत एकमेकाची पाडापाडी झाली आणि या पाडापाडीमधून महाविकास आघाडी एकदम झटक्यात अशी रिवर्स आली. म्हणजे अशी काय कारण, म्हणजे मुख्यमंत्री पदाचं कोण उमेदवार हे देखील कारण त्याला लागू झालं. त्याचबरोबर एकमेकांनी काम केलं नाही ते देखील कारण लागू झालं. म्हणजे ह्या पक्षाचं त्या पक्षाचं. दुसरी गोष्ट, जे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होतं ते पोचता आलं नाही. विरोधकांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली होती या योजनेवरती भाष्य करणं गरजेचं होतं, हे केलं गेलं नाही, फक्त नावाला हे केलं. त्याचबरोबर केंद्रीय नेतृत्व जे आहे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, सोनिया गांधी या लोकांच्या महाराष्ट्रात किती सभा झाल्या हे देखील महत्वाचं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये केंद्रीय पातळीवरचा हा एकही नेता आला नाही, फक्त शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते असं राहिलं. तर महायुतीच्या बाजूने नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय नेतृत्व अख्खं महाराष्ट्रामध्ये काम करत होतं. तोच उणीव या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असा देखील राहिला. त्याचबरोबर अशी असंख्य कारणं आहेत की महायुतीचा यातून पराभव झाला. पण त्यापैकी सर्वात महत्वाचं कारण जे आहे तो अंतर्गत जो हेवा देवा आहे एकमेकाबद्दलचा, मुख्यमंत्री पदाचा, त्यातूनच सगळ्यात जास्त हा सपशेल पराभव हा महाविकास आघाडीचा घडून आला. त्याहून दुसरं एक असं की महायुतीनं जे काय केलं 5 वर्षामधलं, भिवंडी प्रकरण असेल किंवा अजून कुठलं असेल, ही प्रकरणं जी जनतेसमोर मांडायला पाहिजे होती तेवढ्या तातडीनं किंवा तेवढ्या ह्याने मांडता आली नाही. त्या परत दुसरी गोष्ट अशी की ईव्हीएम मशीनवरती जे कमांड ठेवायला पाहिजे होतं, ईव्हीएम मशीनची जी तपासणी करायला पाहिजे होती अगोदर की बाबा ईव्हीएम मध्ये काय फॉल्ट आहे का, काय आहे का, ही देखील केली गेली नाही. त्याचा देखील फटका महाविकास आघाडीला बसला आणि त्याचा फायदा महायुतीला झालेला आहे. आणि महायुतीला फायदा म्हणजे हा नुसता फायदा नाही,
तर फार मोठ्या प्रमाणात असा महायुतीला फायदा झालेला आहे. तसंच महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा देखील अभाव राहिला. म्हणजे जो समन्वय साधायला पाहिजे होता, एखादी कमिटी तयार करायला पाहिजे होती, ती तयार करता आली नाही. त्याचबरोबर एकमेकाच्या मतदारसंघाचा जो आढावा घेणं गरजेचं होतं तो देखील घेतला गेलेला नाही. तर म्हणजे अशा प्रकारे महायुतीचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. म्हणजे या गोष्टींना कारणीभूत हे महाविकास आघाडीच आहे. जसं हरियाणामध्ये घडलं, हरियाणामध्ये सरकार येणार म्हणले, तिथं सगळे चॅनलवाले 5च जागा भारतीय जनता पक्षाला दाखवत होते. हे काँग्रेसवाले तिथं गहाळ राहिले. काँग्रेसवाल्यांना स्वप्न पडू लागले की कोण मुख्यमंत्री, हा मुख्यमंत्री तो मुख्यमंत्री, मला काय मिळणार असं स्वप्न पडू लागलं. आणि अंतर्गत वादामुळं काँग्रेस पक्षाचं धुळधाण झाली. तिथं भारतीय जनता पक्षाच्या 50 निवडून आल्या. तसंच महाराष्ट्रात देखील झालं की प्रत्येकाला स्वप्न पडू लागलं की आता मी मंत्री होणार, मंत्री होणार, मंत्री होणार. कोण कोण मंत्री होणार. जर जिल्ह्यात असं झालं की एखाद्या उमेदवाराचं पारड जड आहे, बाबा तो उमेदवार स्ट्रॉंग आहे, माझ्या अगोदर त्याला मंत्रिपद दिलं जाईल, तर ह्याला कसं पाडलं पाहिजे, अशा कुरघोड्या सुरू झाल्या, कारणं सुरू झाली आणि त्याला पाडलं गेलं. जसं अमरावतीला यशोमती ठाकूर, बाबा सरकार आलं तर यशोमती ठाकूर मंत्री होतील, तर त्यालाच पाडा, तर त्यांना पाडलं गेलं. पृथ्वीराज चव्हाण मंत्री होतील तर त्यांना पाडा, तर त्यांनाच काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीनं पाडलं. विखे पाटील, बाळासाहेब थोरात मंत्री होतील तर त्यांना पाडा, त्यांनाच पाडलं गेलं. म्हणजे असं जे अंतर्गत गटबाजीमुळं सगळ्यांना एकमेकाला पाडापाडीचं राजकारण काँग्रेसमध्ये घडलं आणि ह्या दोन्ही तिन्ही पक्षांनी मिळून एकमेकाची सगळी पाडापाडी केली आणि पाडले. तर ह्या अशा काय अनेक अशा काही गोष्टींमुळं महाविकास आघाडीचे हे जे उमेदवार होते तर ह्यांची पाडापाडी झाली आणि अंतर्गत गोष्टींमुळे हे पडले. तसंच राष्ट्रवादीचं जरी देखील झालं की अंतर्गत गोष्टीमुळे हे राष्ट्रवादी देखील पडलं. शिवसेनेचं बी तेच झालं. मग जसं कशाने का होईना पण उमेदवार मात्र पडले. तर आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.